खारी बिस्किट. आता घरातलं एकदम सगळं बिस्किट जर संपलं, लेकरं जर रडायला लागले, तर तुम्ही नडून पडू नका. घरातल्या घरातच आपलं जेवढं साहित्य आहे तेवढ्यातच खारी बिस्किटं होते ती. तुम्ही जरी लेकरू रडालं तर त्याला म्हणा 10 मिनटं थांब बाबा, आता बिस्किटं संपलेत ती घरातली, मी 10 मिनटात तुला बिस्किट करून देते. हे बघा, ही 1 वाटी गव्हाचं पीठ आहे. ही साखर बारीक करून घेतली. ही 4 चमचे तेल, ही थोडासा ओवा, अर्धा चमचा, 2 चिमटे सोडा आणि हे थोडंसं मीठ. हे सगळं मी घेतलंय सामान. ह्याच्यापासून बनवणार आहे आपण. जसं दुकानात मिळते तसं घरच्या घरीच आपण आज करणार आहे खारी बिस्किट. चला तर आता आपण करूया खारी बिस्किट. सगळ्यात पहिला ताटात पीठ घेऊया. गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं. मी पण ह्या वाटीत घेताना चाळूनच घेतले. हे साखर, बारीक केलेली साखर ह्यात टाकून घेऊया. हे थोडंसं मीठ टाकून घेते. खायचा सोडा, थोडंसं ओवा टाकून घेते. तेल ह्याच्यावर टाकून घेते. सगळं हाताने मिक्स करून घेते. टाकलेलं सगळं तेल आणि पीठ, साखर, ओवा, मीठ सगळं असं ही याचा एकजीव कालवून घ्यायचं. तेल सगळं पिठात मिसळलं पाहिजे. हे बघा, असं सगळं मिक्स केलं, असा गोळा झाला पाहिजे. असं हे बघा सगळं. आता हे सगळं कालवून झालंय. आता थोडं थोडं पाणी घेऊन त्याला मळून घेऊया. थोडं थोडं लागलं असं पाणी घेऊन हे कणिक मळून घेऊ. जशी आपण चपातीला मळतो तशी मळून घ्यायची. असे थोडं थोडं पाणी. कणिक मळताना घट्टच मळायची. कणिक मळून झाली. आता कणिक तिंबाला मला ह्या वाटीनं अर्धी वाटी पाणी लागलंय बघा. गोळा करून 15 मिनटं ह्याला झाकून ठेवूया. 15 मिनटानं परत ह्याची बिस्किट करूया. 15 मिनटं झाली. आता आपण बिस्किट करूया. एका कणिक सोडा घातल्यामुळं काही झाले, ती भुसभुशीत झाली आहे का. आता ह्याची बिस्किट बनवूया आपण. 2 गोळे करूया. थोडंसं पीठ टाकून घेऊया. गव्हाचं कोरडं पीठ टाकून लाटायचं. कसं लाटायचं, जसं आपण चपाती लाटतो तसं लाटायचं. चपाती लाटतोय म्हणजे तसं लाटायचं. म्हणजे चपातीसारखं पातळ लाटायचं नाही, जाड ठेवायचं. का असं एवढी जाड ठेवायची, असं जाड ठेवायची. आता ह्याला कापून घेऊया. आपण ह्याच्या कडा कापून घेऊया अशा. बिस्किटाचा आकार कापून घेऊया. कारण ही चपाती होती ती आपण कापून घेतली, बरोबर चौकन केले. असं हे असं मधनं कट करूया. आता ह्याला येज पाडून घेऊया. अशी बारीक बारीक त्याला येज पाडून घ्यायची. अशी सगळ्या बिस्किटाला आता मी अशी सगळी येजू पाडून घेते. सगळी बिस्किट करून झाली. तेल तापायला ठेवलंय मी.
आता तळून घेऊया. तेलामध्ये टाकलंय, तेल तापलं का बघासाठी. अजून तेल तापलं नाही आपलं. तेल तापल्यावर आपण तळून घेऊया. तेल तापासाठी मी मोठा गॅस केलाय. आता एकाच मिनिटात मी बारीक करून घेते, कारण लय तेल गरम करायचं नाही. नुसतं बारीक गॅसवरही बिस्किट तळून घ्यायचे ते. बघा असं बारीक गॅस करायचा. तेल तापलंय, ह्यात सोडून घेऊया. लगेच त्याला हलवायचं नाही. 1 मिनिटभर असं वर आलं का हलवायचं. बारीक गॅसवरच तळायची, अशी तळायची. लाल झाल्यावर काढायची. आतनं सुद्धा वरनं सुद्धा लाल भडक दिसते, तर आतनं सुद्धा कुरकुरत अशी भाजली ती बिस्किट. तो कशी लाल झाली ती काढून घेऊया. खारी बिस्किट. आता घरातलं एकदम सगळं बिस्किट जर संपलं, लेकरं जर रडायला लागले, तर तुम्ही नडून पडू नका. घरातल्या घरातच आपलं जेवढं साहित्य आहे तेवढ्यातच खारी बिस्किटं होती ती. तुम्ही जरी लेकरू रडालं तर त्याला म्हणा 10 मिनटं थांब बाबा, आता बिस्किटं संपलेत ती घरातली, मी 10 मिनटात तुला बिस्किट करून देते. हो का, हे असं केलं मी खारी बिस्किट. हो का, आतनं सुद्धा किती छान तळलंय बघा. असं मी खारी बिस्किट केले. तुम्ही सुद्धा तुमच्या लेकरांना अशा पद्धतीनं खारी बिस्किट करून चहासोबत खाऊ घाला, तर मग चांगली लागतील. केले ती ही अशी खारी बिस्किट. माझी जर केलेली खारी बिस्किट तुम्हाला आवडली तर तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की करा आणि कशी झाली ती मला सांगा.